नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी आज राजकारणाच्या पलीकडे थोडं वैयक्तिक बोलणार आहे. आणि वैयक्तिक अशासाठी की या वैयक्तिक नात्यातल्या संबंधातल्या गोष्टी आहेत. आपलं एखादं जवळचं कोणी जातं तेव्हा ज्या यातना वेदना असतात त्या प्रत्येक वेळेला व्यक्त करता येतात असं नाही. आणि व्यक्त करताना देखील आजच्या एकूण जो काही समाज आहे त्यामध्ये जाम गोंधळ उडतो. माझ्या आयुष्यात 2 महिन्यामध्ये असे 2 वेगळे अनुभव आले. 2 महिन्यापूर्वी माझी मैत्रीण शोभा घुले 2 वर्षांनी माझ्यापेक्षा मोठी होती, ती गेली. आणि मैत्रीण म्हणणं म्हणजे तसं म्हटलं तर फक्त 2-2.5 वर्षाचा परिचय होता. ती बॅरिस्टर होती, ऑस्ट्रेलियात जाऊन स्थायिक झालेली, आता वय वाढल्यानंतर परत पुण्यात येऊन स्थायिक झालेली आणि युट्यूबवर मला फॉलो करणारी. तिची मैत्रीण होती म्हणजे आहे नेत्रा भालेराव. नेत्रा भालेरावमुळे शोभा घुलेला प्रत्यक्ष भेटण्याचा प्रसंग आला. 2-2.5 वर्षापूर्वी सोलापूरला माझं व्याख्यान होतं. विषय होता कायदा व्यवस्था आणि लोकशाही. तर तिचं म्हणणं असं शोभाचं होतं की मला समोर बसून तुमचं व्याख्यान ऐकायचंय आणि हा विषय तर माझा आवडीचा आहे, कायदा. म्हटलं हरकत नाही. मग मी पुण्याला गेलो होतो आणि पुण्याला या दोघींना बरोबर घेऊन मी सोलापूरला गेलो. आदल्या दिवशी आम्ही त्या हॉटेलमध्ये उतरलो होतो. मग सकाळी या दोघी लवकर उठून कुठच्या देवळात वगैरे काय काय गेल्या माहित नाही. मी माझ्या सवयीनुसार उशिरा उठलो होतो. पण तिथे एका सिद्धराम पाटील नावाच्या माझ्या तरुण पत्रकार मित्रांमुळे एक कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी मला मार्गदर्शन करायला बोलवलं होतं. ते उरकून मग मी व्याख्यानाच्या जागी गेलो. तिथे या दोघी आलेल्या होत्या. बॅरिस्टर म्हणून परीक्षा देणं आणि परत परदेशी ऑस्ट्रेलियामध्ये गव्हर्नमेंट लीडर म्हणून काम करणं, असं काम करणारी ही शोभा. तिचं म्हणणं होतं दुसऱ्या दिवशी आपण देवदर्शनाला जाऊ. अक्कलकोट स्वामींचा मठ आणि तुळजापूर भवानी या जायचं तिचा हट्ट होता. योगायोगाने वाघमारे म्हणून तिथले त्या काळात मला वाटते नव्हते तिथे ते, पण तिथे ते आलेले होते आपल्या गावी सोलापूरला. आणि प्रांताधिकारी किंवा डेप्युटी कलेक्टर म्हणून काम केलेले वाघमारे अगत्याने माझ्या व्याख्यानाला आले होते. आणि ते म्हणाले मीच तुम्हाला उद्या घेऊन जातो. आणि मग त्यांनी आम्हाला तुळजापूर आणि अक्कलकोट वगैरे फिरवलं. या दोघी खुश झाल्या. मी तसा देवधर्म फार न करणारा माणूस आहे, पण या दोघींच्या हट्टाखातर आम्ही गेलो होतो. तोपर्यंत मला शोभा फक्त बोलून माहिती होती. त्या तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये आम्ही जवळजवळ 100 पायऱ्या, त्या जुना काळातल्या दगडाच्या पायऱ्या उतरून आत ते दर्शन वगैरे केलं. आणि परत येताना त्या पायऱ्या चढताना मलाही धाप लागली होती, तिलाही धाप लागली होती. तुलनेने आमच्या नेत्रा पुढे निघून गेली आणि शोभाला धाप लागलेली मी बघत होतो आणि मी तिला हाताला धरून त्या पायऱ्या चढवून आणलं. आणि जेव्हा आम्ही वर सपाटीवर आलो, जिथे वाहतूक किंवा गाड्या दुकानं वगैरे होती, तिथे मला तिने सांगितलं आणि नेत्राकडून कळलं की शोभाच्या 3 ओपन हार्ट सर्जरी झालेल्या आहेत. माझं डोकं सटकलं मित्रा. मी इतका भडकलो. म्हटलं कसली देवदर्शनाकडे, जिथे मेडिकल इमर्जन्सी झाली तर काय करायचं. 100 पायऱ्या दगडाच्या, त्या सुद्धा 10-10 इंच जुन्या पद्धतीच्या. तुम्हाला सांगतो कमीत कमी 15-20 मिनिटं मी अक्षरशः ओरडाओरडा करत होतो. आणि शोभा ढिम्म होती. माझ्या ओरडण्याचा तिच्यावर
म्हणजे असं बॅकफूटवर गेल्यासारखं ती दाखवत होती, पण तिच्यावर काडी मात्र परिणाम झालेला नव्हता. थोडं बोलून माझा आवेश सगळा संपल्यानंतर म्हणली झालं, जायचं आता अक्कलकोटला. म्हणजे मला डोकं चाले नाही बाईला मी काय सांगू. काही कमी जास्त त्या पायऱ्या चढताना तर झालं काय असतं, पण तिच्यावर काय परिणाम. ती अशीच एक एक दिवस एक एक क्षण जगण्याची अनिवार्य इच्छा असलेली आणि आपल्या इच्छेनुसार जगण्याचा आग्रह असलेली. 2 महिन्यापूर्वी गेली. मला नेत्राचा मेसेज आला, खूप एकटं वाटतंय, फोन कराल का उद्या. मी लगेच फोन केला होता खरं तिला, तर तिच्याकडून कळलं शोभा गेली. त्याच्या आधीची एक गोष्ट आहे, एक मला वाटतं महिनाभर आधी असेल, तिला परत एकदा हार्ट सर्जरी करायची होती आणि ब्रिज कॅन्डीला जाऊन काय ते सगळे एक्सपर्ट वगैरे, तेव्हाही मी भडकलो होतो रे, काय चौथी हार्ट सर्जरी. पण ते नाही, ते एक्सपर्ट आहे. ती थंड, म्हणजे आम्ही कपाळ आपटून भिंतीवर घेतल्यासारखं होती. ती आपल्यात मस्त असायची. तिचा जगण्यावर विश्वास होता. एकदा मी असाच तिच्या घरी गेलो होतो आणि 2 दिवसांनी मी मुंबईला आल्यावर सहज फोन केला नेत्राला. म्हणाल काय, नाही आम्ही दुबईला आलोय. म्हणजे हा भयंकरच बाया होत्या या दोघी. नंतर एकदा ऐकलं तर कुठे दुबईला गेलो. अरे काय चाललंय काय, कोंडाणा ज्याला म्हणतात साधं मराठीमध्ये. तर ती शोभा गेली. मी खरंच मित्रांनो खूप फ्रस्ट्रेट, वैफल्यग्रस्त म्हणतात, दुःखच आहे म्हणणार. वय झालंय, माणूस जाणार, उद्या आम्ही रांगेत उभे होतो. 7-8 दिवसांनी तिचे आप्त परिचित आणि गोतावळा जो काय होता यांच्यासाठी त्या वाकडजवळ टिपटॉप हॉटेल आहे, तिथे एका बँकेट हॉलमध्ये गेट टुगेदर ठेवलं होतं. मलाही जायचं होतं. मला नेत्राचा फोन आला आणि नेत्राने सांगितलं की तुम्ही येणार असाल तर तुमची सोय करते म्हणून. आणि ती गीता कॅस्टेलिनो नावाची तिची मैत्रीण, ती म्हणाले ती गोरेगाव मालाडला राहते, ती तुम्हाला घेऊन येईल. म्हटलं हरकत नाही. गोरेगावहून ऐरोली पर्यंत ती आली. तिने फोन केला, मी बाहेर गेलो, तिची गाडी उभी होती, मी गेलो. आणि मित्रांनो, मला गाडीत पुढे बसायला आवडत नाही, कारण तो पट्टा लावायचा नसतो, म्हणून मी मागे बसलो. गीता गाडी चालवत होती आणि पाठी ठेवलेल्या कुबड्या बघितल्या. मला कळे नाही काय प्रकरण. आणि ती दिव्यांग ज्याला म्हणतात तशी गीता ऐरोलीहून मला टिपटॉप पुणे वाकड तिकडे घेऊन गेली, परत घरी आणून सोडलं. मित्रांनो, त्या दिवसापासून मी विचलित होतो खूप. शोभा गेली आणि गीता आली, म्हणजे शोभा गेलेली होती आणि ती सुद्धा शोभाची मैत्रीण होती. वयामधला मुली आई इतका फरक असलेल्या 2 बायका, त्याच्यात एक गेली होती आणि गीता आली होती. माणूस मनाने अपंग असतो मित्रांनो. मी मागच्या सीटवर बसलो होतो. आम्ही जेव्हा त्या टिपटॉपला उतरलो तेव्हा एक पायरी चढणं सुद्धा त्या कोबड्या घेऊन गीताला अशक्य होतं. म्हणून गाडी वळवून जिथे बिन पायरीचं लिफ्ट मिळेल अशा ठिकाणी आम्हाला लावावं लागलं. असे विषय माझ्या डोक्यातून जात नाहीत मित्रांनो, घर करून राहतात. बरेच दिवस त्याच्यावर काय बोलू, काहीतरी बोललो पाहिजे, आपलं मन मोकळं केलं पाहिजे असं वाटत होतं. पण मी ह्या विषयावर सवडीने स्वतंत्र बोलणार आहे, कारण या दोन्ही बाया आहेत. वयामध्ये प्रचंड फरक आहे. म्हणजे गीता मला वाटते माझ्यापेक्षा 10-12 वर्षांनी लहान असेल आणि शोभा 2 वर्षांनी मोठी होती. पण योगायोग कसा असतो बघा मित्रांनो. तिथे सगळे असे परिचित, एकमेकांचे परिचित, काही एकमेकांचे असे सगळे जमलेले होते. कुठचंही भाषण नव्हतं, काय नव्हतं. शोभाचा फोटो होता, त्याला हार घालायचा किंवा फुलं ठेवायची काहीतरी व्यवस्था होती. कोणाचंही भाषण झालं नाही. आम्ही एकमेकात बोललो, आपले आपले ग्रुप करून बोललो. ग्रुपमध्ये एकमेकाच्या ओळखी करून देण्यात आल्या. पण ज्याला शोककळा म्हणतात ना, तो तिथे नव्हता.
एक प्रकारे ती शोकसभा होती, पण तिथे दुःख व्यक्त करणारं कोणीही बोललं नाही, काहीही बोललं नाही. दुःख व्यक्त करणारं काहीही नव्हतं. शोभाच्या गोतावड्यातले सगळे भेटले आणि शोभाविषयी एकमेकांशी बोलले. अर्थात मी परत ती गेली असली तरी तिच्या नावाने बोटं मोडली. ती ही बेताल होती, बेशिस्त होती, वगैरे वगैरे वगैरे. पण ऐकणाऱ्यांनाही माझा स्वभाव माहिती आहे, त्यामुळे चालून गेलं. परत तिथून आणून गीता मला ऐरोलीला सोडून गेली. त्यानंतर ती गीता डोक्यात घुसली. मला पहिल्यांदा मित्रांनो आपले सगळे पाय हातपाय धडधाकट आहेत ह्याची लाज वाटली. मी सगळे हातपाय धडधाकट असलेला मागे बसलो होतो आणि दोन्ही पाय निकामी असलेली गीता गाडी चालवत होती. मला गाडी चालवायची कधी हिंमत झाली नाही. लायसन्स वगैरे घेतलं होतं, पण म्हटलं नाही, आपलं काम नाही. आणि दोन्ही पाय निकामी असून गीता मला हायवेवरून पुण्याला घेऊन गेली. ती मिसिंग लिंक त्याच्यावरून मी पहिल्यांदा गेलो आणि आलो. जगणं म्हणजे काय असतं माहिती का? त्या दोन बायांनी मला सांगितलं. तिला चौथी हार्ट सर्जरी करायची होती आणि ही पुण्यापर्यंत गाडी, आणि मला ऐकून नका बसला, ती परत बारामतीमध्ये कुठल्या तरी मोठ्या संस्थेमध्ये काम करते. ती मुंबईहून बारामतीला जाऊन दर आठवड्याला येते गाडी घेऊन आपली आपली. मित्रांनो, मी गीतामुळे स्वतःला अपंग मानायला लागलो. माणूस जगतो ना, तो मनाने जगतो, इच्छाशक्तीने जगतो, वेदनेचं भांडवल करत नाही, आपल्या असुविधांचं भांडवल करत नाही ना, तो माणूस असतो. गीताने मला ते शिकवलं. आणि ती थंड शोभा, अजब माणसं आहे ती. हा एक प्रसंग होता की ज्यामध्ये शोकसभा म्हणून गेलो, पण शोकाचा एकही शब्द कानावर पडला नाही. आणि दुसरी काल परवाची गोष्ट आहे, शनिवारची. चंद्रशेखर कुलकर्णी, माझा तरुण मित्र म्हणण्यापेक्षा फोन मित्र म्हटलेलं योग्य होईल. तोही पत्रकार, मीही पत्रकार. माझ्यापेक्षा जवळजवळ मला वाटतं 19-20 वर्षांनी लहान तो. जाण्याचं तर वय नव्हतं, पण शेवटी मानवी देहात आपण असतो आणि त्या देहावाला आपण कितीही पळवत वाकवत असलो तरी त्याच्या पुढे आपल्या मनाने आपल्याला शरण जावं लागतं. तो कुठल्या आजाराने रुग्णशय्यावर होता मला माहित नाही, आणि त्याने मला कळूही दिलं नाही. ह्याचं कारण मी त्याला समोर भेटलो नाही. 89 मध्ये जांभूळपाड्याला पूर आला होता, तेव्हा माझे परिचित तिथे होते म्हणून मी भेटायला गेलो होतो. आणि हा महाराष्ट्राचा रिपोर्टर, अत्यंत तरुण रिपोर्टर म्हणून आलेला होता. तिथे आमची जी भेट झाली ती पहिली आणि शेवटची भेट होती. पण अलीकडल्या 15-20 वर्षामध्ये माझा उलट तपासणी, जागता पहारा ब्लॉग, किंवा पुढल्या काळात हे आता जे युट्यूबचं जग आलेलं आहे याच्यामध्ये प्रतिपक्ष वगैरे जे माझे व्हिडिओ असतात याच्यावरून संपर्क साधून त्यातले विषय, त्याला काय बरोबर आहे की ते कसं सुचलं ते हेडिंग, याच्यावरून तो भडा 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 बोलायचा, मला फोन करायचा. मध्ये 4-5 महिने त्याचा फोन आला नव्हता. मी कधी फोन केला असं नाही, क्वचित केला असेल, पण मी केला असं म्हणणार नाही. एखाद दुसऱ्या वेळेला केला असेल. तो माझ्या डोक्यात चंदूला सोबत घेऊन काहीतरी करावं असं होतं. युट्यूबमुळे जे पैसे मिळाले त्या अनपेक्षितरित्या मला जास्त पैसे मिळाले, आणि माझा स्वभाव जो आहे त्यामुळे ते पैसे माझे नाहीत असं मला वाटतं. तर ते सत्कारणी लावण्यासाठी एक पुस्तक प्रकाशनाचा प्रोजेक्ट करावा असं माझ्या डोक्यात होतं, आणि त्याच्यात चंदूची मदत झाली असती. त्यासाठी मी त्याला 2-3दा फोन केले होते. पण आपण आजारात अडकून पडलोय हे त्याने मला कधीही सांगितलं. किंबहुना वैयक्तिक आयुष्याविषयी तो कधी बोललाच नाही. आणि त्यामुळे त्याच्या निमित्ताने जी शोकसभा किंवा तसं भेटणं शनिवारी आयोजित केलं होतं, तिथे त्याच्या प्रत्यक्ष सहवासात नसलेला कदाचित मी एकमेव माणूस होतो.
आणि त्याला न भेटलेली एक प्राध्यापिका होती, जिने त्याचा एक लेख वाचून दाखवला. हे सगळं मी मित्रांनो एवढ्यासाठी सांगतो की आयुष्याकडे कसं बघावं ही सांगणारी माणसं तुम्हाला भेटणं ही आयुष्यातली सगळ्यात मोठी श्रीमंती असते, सगळ्यात मोठी. म्हणजे जो माणूस आपण आजारी आहोत, मला मध्यंतर एक 8-10 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल, चंदूचा फोन आला तेव्हा त्याला म्हटलं का बरेच दिवसांनी, नाही मध्ये आजारी होतो, एक ऑपरेशन झालं. कसलं? नाही नाही, ते काय फार महत्वाचं नाही. असं जेव्हा समोरचा उत्तर देतो तेव्हा आपण म्हणू ठीक आहे बा, बारीक सारीक काहीतरी असेल. पण मल्टिपल ऑर्गन फेल्युअर सारखा इतक्या भयंकर परिस्थितीतून जाणारा माणूस, दुःख वाटत नव्हतं. आपलं दुःख आपल्याकडे ठेवत होता. समोरच्याला आपल्यासाठी सहानुभूतीच्या अवस्थेत आणणं त्याला आवडत नसेल कदाचित. आणि म्हणून मला तिथेही गेलो, दादरला ब्राह्मण सेवा मंडळाच्या त्या हॉलमध्ये सगळ्यात शेवटी त्याच्याबरोबर काम केलेले परिचित मित्र, शाळेपासून ते वगैरे वगैरे सगळ्यांनी प्रत्येकाने 5-5, 7-7 मिनिटं भाषणं केली. भाषणं म्हणजे काय, प्रत्येक जण आपल्या मनातला चंदू सांगत होता. मला असं जाणवलं की 89 नंतर जो मला भेटलेला नव्हता 35 वर्षामध्ये, तो मला शनिवारी भेटला. कारण मला त्याच्या व्यक्तिगत आयुष्याविषयी काहीही माहिती नव्हतं, काही माहिती नव्हतं. पण त्या सगळ्या जमण्यामध्ये, बोलण्यामध्ये, गप्पांमध्ये मला आवडलेली एक गोष्ट आहे, जी शोभाच्याही त्या गेट टुगेदर मध्ये होती आणि चंदूच्याही होती. कोणीही आत्म्याला शांती मिळो हे शब्द उच्चारले नाहीत. म्हटलं तर शोकसभा आहे. आणि मृतात्म्याला शांती मिळो कोणीही बोललं नाही, कोणीही बोललं नाही. ही मोठी गोष्ट होती. म्हणून मी, आपण जमलोय तर त्याच्या आठवणींवर बोलू, शोभाच्याही आणि इथेही. मला एक गोष्ट आवडली की कोणाचे चेहरे रडवेले नव्हते, पण एक प्रकारची वेदना, आपण कोणतरी जवळच गमावलंय ही होती, ही होती. पण आत्म्याला शांती मिळो वगैरे ही जी फॉर्मॅलिटी असते ना, कोणाला माहिती आत्मा आहे का, कुठे आहे, काय आहे? नो बडी, एकानेही बोललं नाही. मला वाटतं चंदूच्या त्या गेट टुगेदर मध्ये शनिवारच्या 20-25 लोक तरी बोलले असतील. शेवटी शेवटी मी आणि आपले BARC मध्ये अगदी ऑटोमिक एनर्जी मध्ये उच्च पदापर्यंत पोहोचलेले अनिल काकोडकर होते. पण कोणाचंही धाडस झालं नाही की त्याच्या आत्म्याला शांती मिळो. ही फार मोठी गोष्ट होती. चंदूची आठवण काढून रडायचं नाही, हे प्रत्येकाला जर कळलं असेल ना, तर मग चंदू फार सुंदर जगला, फार सुंदर जगला. किंबहुना जगणं हे जगणं असं, रडणं नसतं. हे त्याने आपल्या सहवासातून, बोलण्यातून, संपर्कातून पटवल्याचा तो परिणाम असावा की कोणाचंही धाडस झालं नाही आत्म्याला शांती मिळो अशी फॉर्मॅलिटी करायचं किंवा सहानुभूती दाखवण्याचं. नो मित्रांनो, म्हणून या विषयाचं मी शीर्षक दिलंय आनंददायी शोकसभा. त्याच्या आठवणी मग शोभाच्या असतील किंवा चंदूच्या असतील, चंदू कुलकर्णी, ह्या आपण जपलेल्या असतात. आणि त्या माणसाने जर आनंद दिलाय तर आता त्याची आठवण काढून दुःख व्यक्त करणं हे त्याला आवडलं असतं का? शोभाला आवडेल का? नाही. शोभाला ओरडाआरडा करणाराच भाऊ आवडायचा. म्हणजे ओरडाआरडा चालू आणि ती म्हणायची अहो तुम्ही समोसा खाल्ला नाही. मग शोभाचा राग आणखी एका गोष्टीसाठी, ती 2 वर्षाने माझ्यापेक्षा मोठी होती म्हणून ती पाया पडायची. म्हणलं तू का पाया पडते? नाही तुम्ही बुद्धीने मोठ्या तो बरोबर. म्हणजे
एका फॉर्मॅलिटीच्या पलीकडे जेव्हा नाती जमतात ना मित्रांनो, ती आयुष्यातली श्रीमंती असते. अशी माणसं तुम्हाला भेटणं की गीता, मी इतका बुटका वाटलो, मी इतका अपंग वाटलो गीता समोर मला. परत कधी गीताची भेट होते बघू. मला लहर आली की मी तिला फोन करणार आहे. एक दोनदा केला पण आहे, करणार आहे. पण ही माणसं जगण्याचा हेतू समजावतात असं वाटतं. चंदू गेला असेल, शोभा गेली असेल, पण त्यांच्या आठवणी अशा ठेच लागल्यासारख्या येत राहणार आणि त्यातून ते जिवंत असतात, ते जात नाही. माणूस कधीच जात नाही मित्रांनो. जसा तो त्याच्या आयुष्यात आठवणी जमा करतो ना, तसं जाता जाता आपल्याला आठवणी देऊन जातो आणि आपण मरेपर्यंत ही माणसं जात नाहीत. आणि कदाचित आपल्या डोक्यातल्या त्यांच्या आठवणी, आपल्या मेमरीतल्या, त्या जर आपण इतर कुठे डाउनलोड करून ठेवल्या ना, तर तिथे त्या जिवंत राहतात. तोपर्यंत ती व्यक्ती जात नाही. त्यामुळे मला वाटतं तोपर्यंत, आणि मी ज्यांच्याकडे माझ्या आठवणी किंवा माझ्या मत अनुभव बोलून ठेवीन आणि डाउनलोड होतील ते, तोपर्यंत चंदू काय शोभा काय हे जाणं अशक्य असं. मग शोकसभा कसली, शोक कसला, शोक कसला. ज्यांनी आयुष्यात आनंद निर्माण करून दिला त्यांच्यासाठी रडणं हे कधी कधी त्यांच्या आनंदावरून बोळा फिरवल्यासारखं होईल असं वाटतं. आणि म्हणून मी या दोन्हीही अनुभवांना आनंददायी शोकसभा असं नाव दिले. मित्रांनो, आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.